ठिकाणी बी आपलं स्वरूप प्रगट केलं महाराज. कृष्णानं कृष्णाचं स्वरूप, भीमानं भीमाचं स्वरूप, अर्जुनानं अर्जुनाचं स्वरूप प्रगट केलं. जरासंधानं बघितलं, जरासंध हसला आणि काय म्हणतो, हा गोळा कपटी कंसारी, ह्याशी मी तो युद्ध न करी. वा, अर्जुनही पाहता समरी, दृष्टी माझ्या भरेना. हा गवळा आहे, कपटी आहे आणि यानं कंस मारलेला आहे. कपट्याबरोबर या बिचारी माणसाबरोबर मी युद्ध करणार नाही, माझा कमीपणा होणार आहे. आणि अर्जुन तर मनालाच भरत नाही. अर्जुन मनाला भरतोय का? हो, जो मनाला भरतोय, जो जोडीचा आहे त्याच्याबरोबर युद्ध करावं किंवा त्याच्याबरोबर भांडण करावं. मग लोक नावं ठेवीत नाहीत महाराज. जोडीचा असल्यानंतर, जोडीचा नसल्यानंतर लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. लहानाबरोबर भांडण जर केलं, आत्महत्या ते लहान होतं, त्याच्याबरोबर ह्यानं कशाला भांडण करायचं? अगर लय वयवरद्दा बी असल्यावर म्हणते वयवरद्दाबरोबर भांडण कशाला करायचं? हे लहान दिसायलं. म्हणून अर्जुन मनी बसाना, याच्याबरोबर बी मी युद्ध करणार नाही असं म्हणतात. पुढं काय होतं, काही भीमत गेल मजसी, मी युद्ध करीन तयाशी. वा, मग नगर बाह्य प्रदेशी, चौघे जण चालिले. हा भीम जरा माझ्या जोडीचा असल्यासारखा वाटतो, याच्याबरोबर मी युद्ध करील असं सांगितलं. मग म्हणले आता युद्ध करायचे, मग युद्धभूमीवर जावं लागेल. युद्ध करायच्या ठिकाणावर जाऊन का गावात असते. मग म्हणले आता बाहेर चला युद्ध करण्यासाठी. मग तिघे जण ते आणि हा चौथा गावाच्या बाहेर निघालेले आहेत. युद्ध भूमिका नीट करून, जरासंधानी भीमसेन, उभे टाकले गदा पडताळून, गगनी सुरगना पाहती. युद्ध करण्याची भूमी व्यवस्थित केली. त्या ठिकाणी हे चौघजण आले. भीमानं आणि जरासंधानं हातामध्ये गदा घेतल्या, प्रताळल्या आणि उभे दोघं दुईकडे पाहू लागले, एकमेकाकडे बघू लागले. त्यावेळेस सगळ्याला माहीत झालं, मोठेचे भांडणं ताबडतोब माहीत होतं. गरीबाचं काहीच माहीत होत नाही. गरीबाचं भांडण बी माहीत होत नाही, गरीब कुठं असतो ते बी माहीत होत नाही, काहीच माहीत होत नाही त्याचं. मोठेचं ताबडतोब काय बी माहीत होतं. यांचं युद्ध होणार आहे म्हणून देवायला स्वर्गात माहीत झालं. स्वर्गातून देव विमानामध्ये बसून आले. भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध बघण्यासाठी आकाशामध्ये दाटी झालेली आहे. गदा खनखना वाजती, बळे उद्भटाका देती. वा, निराळी प्रतिशब्द उमटती, दुमदुमती देवयाने. युद्धाला सुरुवात झाली. गदा एकमेकाला मारू लागले. खन वाजू लागल्या महाराज. मोठमोठ्यानं सिंह आरोळ्या देऊ लागले महाराज. भीमही आरुळ्या देऊ लागला आणि जरासंधही आरुळ्या देऊ लागला. भित्र्याचे तर कांटाळ्यात बसू लागल्या महाराज. भीमानं सिंहासारखी आरोळी मारायची, जरासंधानं सुद्धा मोठमोठ्यानं आरोळ्या मारायच्या. युद्ध बघणारे म्हणतात आपण जरा सावध व्हावं लागणार. आपल्याकडे जर एखाद्याची गादा आली तर आपला चुराच व्हायचा आहे. मग युद्ध बघणारे सुद्धा लय जोरात जर भांडण लागलं ना, बघणारे सुद्धा म्हणतात अरे आपल्याकडे एखादा दगड येईल रे बाबा, अगर काठी येईल. त्यांचं व्हायचं भांडण आणि आपचा व्हायचा दवाखाना, अशी परिस्थिती व्हायची. म्हणून त्या ठिकाणी युद्ध बघणारे सुद्धा सावधगिरीनं बघू लागलेले आहेत. चक्राकार उड्या घेती, वर्मी गदा गाय हानिती. सिंहावरी सिंह लोटती, तैसे झगडती एकमेका. चक्राकार उड्या घेती, वर्मी घाय हाणती. चक्रासारख्या उलट्या उड्या मारू लागले महाराज. वर्म बघून रट्टा मारू लागले. कुणी छातीवर मारतं, कुणी डोक्यात मारतं, कुणी पाठीत मारतं, कुणी कमरात मारतं. अशा प्रकारे मारू लागले आणि सिंहासारख्या गर्जना करू लागले. एक वाघ आणि एक सिंह महाराज, दोन्हीही जोडीचे आहेत, कुणीच कुणाला कमी नाही महाराज. दोघंही
सिंहासारखे लढू लागले. अशा प्रकारे दोघांचं युद्ध चालू आहे. करोनी चक्राकार मंडळ तितुक्यात युद्ध करीती कलोळ. शाबास. 9 सहस्त्र नागाचे बळ दोघासही समानची. दोघासही समान. समानची. मंडळ रचलं महाराज. मंडळ युद्ध करण्याचे मंडळ असतात. तसे मंडळाची रचना केली. व्यूह रचना, मंडळ रचना. हो, आपण आपली शैली महाराज. युद्ध करण्याची शैली प्रत्येकाची. हो, आमच्या अशोक महाराजांची जशी वाचायची शैली आहे, आमच्या बापूची जशी वाचायची शैली, प्रत्येकाची वेगळी वेगळी शैली. तसं युद्ध करण्याचं एक मंडळ आहे किंवा युवा असतं आहे. आणि तशा पद्धतीनं आपण आपलं युद्ध करण्याचं मंडळ असताना रचू लागले आणि त्या मंडळातून एकमेकावर युद्ध करू लागलेले आहेत. अशा प्रकारे मंडळाकार युद्ध करू लागले, चक्राकार युद्ध करू लागले. हे एकमेकापेक्षा उंच उडायचं आणि एकमेकाला टोला द्यायचा. अशा प्रकारे युद्धाची गती दाखवू लागलेली. जैसे मेरू आणि मंदार तैसे सबळ दोघे शूर. वा. की पूर्वी शक्रसूत आणि सूर्य कुमार आलोट जैसे भिडती. आलोट जैसे भिडली. 9,000 हातीचं बळ आहे महाराज दोघाला. किती? 9,000 हातीचं बळ दोघालाही. एक मेरू पर्वत आणि एक मंद्राचळ पर्वत महाराज. पूर्वी राम अवतारामध्ये राजा सुग्रीव आणि वाली या दोघांचं जसं युद्ध महाराज भयानक लागायचं. कुणीच कुणाला कमी नसायचे महाराज. एक राजा इंद्राचा आणि एक सूर्याचा. हो, असे वाली आणि सुग्रीव या दोघांचं जसं पूर्वी किष्किंधा आपलं त्या वृषमुख पर्वतावर युद्ध लागायचं. आणि तशा पद्धतीनं भीमाचं आणि त्या ठिकाणी जरासंधाचं युद्ध चालू आहे. एकीकडे चमक दावुनी सवेची गदा आणि ती फिरूनी. वा. सर्वांग चूर होनी छिन्न भिन्न झाले. एकीकडे चमक दावुनी. हो, एकीकडे बघायचं महाराज. डोक्यात गदा हाणायचा विचार करायचा. बघण्यामध्ये दृष्टिकोन. हो, ते फाईटीवाले तसेच करत महाराज. कराटे फाईटवाले फाईट हाणण्यासाठी छातीत पाय हाणण्याचा प्रयत्न करतात, पण खाली गुडघ्यात मारतात महाराज. हो, डोक्यामध्ये गदा घालण्याचा प्रयत्न करतात, पण पोटावर मारतात. आणि पोटावर गदा घालण्याचा प्रयत्न करतात, डोक्यावर मारतात. हो, पाठीवर गदा मारण्याचा प्रयत्न करतात, पण गुडघ्यावर मारतात. एकीकडे दृष्टी टाकतात आणि एकीकडे मारतात. अशा प्रकारे एकमेकाला मारू लागलेले आहेत. वीर स्त्री मध्ये माजले जेव्हा शरीर व्यथा नाटवेची तेव्हा. वा. पार्थानी रुक्मिणी दवा अति आश्चर्य वाटत. हो, वीर मद निर्माण झाला महाराज. वीर मद. ज्यावेळेस वीर श्रीमती उन्मत्त झाले का, त्यावेळेस अंगाला जखम झालेली, अगर किती लागलंय, अगर किती रक्त वाहायलंय अंगातून, हे त्यांच्या लक्षात बी येत नाही महाराज. वीर श्रीमद निर्माण झालेला महाराज. उन्मत्त झालेले, ज्यावेळेस उन्मत्त झाले का, त्यावेळेस किती लागलंय, कुठं लागलंय आणि कसं लागलंय हे बघतच नाहीत. एकमेकाला फक्त मारण्याच्या प्रयत्नात त्याला कसं मारता येईल आणि मारल्यानंतर तो पराजित कसा होईल असे प्रयत्न त्या दोघांचेही चालू आहेत. अशा प्रकारचं दोघांचं महायुद्ध त्या ठिकाणी चालू आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. 9 दिवस 9 रात्री दोघेही नढळती वीर क्षत्री. वा. दोघे धावता धनाने धरित्री. उठे अंबरी प्रतिशब्द. उठे अंबरी प्रतिशब्द. 9 दिवस आणि 9 रात्रा. थोडीही विश्रांती नाही महाराज. सारखं युद्ध चालू आहे महाराज. 9 रात्रामध्ये जसे देवीचे भक्त महाराज
हो, सारखं नामस्मरण असतं महाराज देवीचं, सारखं रात्रभर बी आणि दिवसभर बी महाराज. देवीच्या भक्ताला विश्रांतीच नसते महाराज. जे काय देवीचे भक्त आहेत का 9 दिवस उपवास करतात का महाराज, रात्र दिवस त्यांचं देवीचं भजन चालू असतं महाराज. आणि तशा पद्धतीने 9 दिवस आणि 9 रात्र वीळ, थोडीही विश्रांती नाही महाराज. सारखं युद्ध चालू आहे महाराज. मोठ्यानं गर्जना करायच्या, एकमेकाला दणके द्यायचे, रट्टे मारायचे, मोठ्यानं सिंहासारख्या आरोळ्या हाणायच्या. अशा प्रकारे 9 दिवस 9 रात्र युद्ध झालं. कृष्ण आणि अर्जुन विचार करतात, अरे हे कवर बोला. अंतरी विचारी श्री अब्दिजावर वा. जरासंध हा निवार शाबास. भीमासी संकेत सर्वेश्वर दाविता झाला ते दवा. श्रीकृष्ण भगवंताने मनामध्ये विचार केलाय, हा जो जरासंध आहे का अनिवार्य, हा ऐकू शकत नाही. वरदानी वीर आहे हा जरासंध, म्हणजे वरदानी वीर आहे. यानं दैवत प्रसन्न करून घेतलेले आणि वरदानी शक्ती आहे. म्हणून करता हा भीमाला अटकू शकणार नाही. भीमाकडं सहज श्रीकृष्ण भगवंतानं बघितलं आणि खून केली. भीमच बघायला महाराज देवाकडं 9 रात्र 9 दिवस झालं युद्ध करतो, तरी ह्या अटकू शकत नाही, ह्या ऐकू शकत नाही. मग काय करावं लागल, भीमानं बघितलं. त्यावेळेस श्रीकृष्णानं सुद्धा भीमाकडे बघितलं आणि खुणावून सांगू लागले. डोळ्याची खून, हाताची खून, मानेची खून, ज्याची त्याला ओळखू येते महाराज. त्या खुणा फक्त पाठ करावं लागतात. डोळ्याची खुनी वेगळीच असते, हाताची खुनी वेगळीच असते, मानेची खुनी वेगळीच असते महाराज. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतानं भीमाकडे बघितलं, भीमाला खुणवू लागले. काय खुणवतात ऐका. त्राण काढी हाती धरुनी भीमासी धाविली चिरुनी. वा. धर्मानुजे तोची संकेत जाणुनी तैसेची केले ते दवा. तैसेची केले ते दवा. श्रीकृष्ण भगवंतानं हातामध्ये काडी घेतली महाराज आणि चिरली. आणि हे बघितलं भीमानं सुद्धा तसंच केलं. कसं केलं ऐका. जरासंध बळे धरिला वा. पाया तळी घालो चिरिला. शाबास. दुरी बिरकावुनी दिदला परी सांदा जडला पुनरपी. परी सांदा जडला पुनरपी. श्रीकृष्ण भगवंतानं खून सांगितली, एक काडी घेतली, चिरली, 2 दुईकडे फेकून दिल्या. आणि तेच भीमानं बघितलं. बळच जरासंध धरला महाराज भीमानं. दोन्ही पाय एका पायावर दिले आणि दोन्ही हाताने एक पाय धरला महाराज. हे दोन्ही पाय एका पायावर दिले आणि दोन्ही हाताने एक पाय धरला. असा जी वाढला तीच फाडला ती दोन्ही हातात 2 असणारे पाय घेतले आणि दुईकड 2 फेकून दिले. पण वरदानी शक्ती महाराज जरासंधाची. पुन्हा ते सांधे एकत्र झाले आणि जरासंध मोठ्यानं हसू लागलेला आहे. मागुती हाक देवनी जरासंध शाबास. भीमासी भिडे सुबद्ध. वा. सवेची संकेत दावी गोविंद दोड विषम टाकिका. 2 विषम टाकिका. पहिल्यांदा धरला, फाडला, फेकून दिला. पुन्हा सांधे जुळले महाराज. गर्जना करून उठला, हाबू खाणू लागला. लगेच पुन्हा भीमाबरोबर आणि कुस्ती चालू केली महाराज. श्रीकृष्णानं पुन्हा दुसरी काडी घेतली, पुन्हा ती काडी फाटाळली. एक उजव्या हातातली डावीकडे फेकली, डाव्या हातातली उजवीकडे फेकली. भीमानं तसाच आणखी एकदा फाडा महाराज. मग उजव्या हातातलं डावीकडे फेकलं, डाव्या हातातलं उजवीकडे फेकलं. झालं काय. झाला एकाची जय जयकार सुरवर्षती सुमन संभार. वा. विजयी झाला पंडू कुमार पार्थ यदुवीर भेटती. पार्तर गुरीर भेटती. झाला एकची जय जयकार सुरवर्षती सुमन भार.
डावीकडं उजवीकडं फेकलं, उजवीकडं डावीकडं फेकलं, पुन्हा कुठं दुखता येतंय महाराज. अंग उलटे झाले ना, मग इकडं बी आलं नाही तिकडे बी आलं, दोघं इकडं पडले, एकच जय जयकार केला महाराज देवानी. वरून फुलाचा वर्षाव देवानी केला. श्रीकृष्ण भगवंतानं बी जय जयकार केला आणि अर्जुनानंही जय जयकार केला. भीमदादा की जय, भीमदादा की जय. अशा प्रकारे जय जयकार करू लागले. सगळ्याला आनंद झालेला आहे. बंदिशाळा पडिली ते वेळे 22 सहस्त्र राजे सोडविले. वा. तितुकेही स्वस्थळा पाठविले. वस्त्रे भूषणे देऊनिया. 22,000 राजे जरासंधानं कैदेमध्ये टाकले होते महाराज, बंधनामध्ये टाकले होते. सगळेही मुक्त केले महाराज आणि सगळ्याला वस्त्र अलंकाराचा आहेर दिला आणि सगळ्याला आपण आपल्या राज्यामध्ये पाठवून दिलं. हा भव्य आणि दिव्य असणारा सोहळा त्या ठिकाणी जाऊन श्रीकृष्ण भगवंतानं केलेला आहे. अशा प्रकारे राजभंडारी द्रव्या संख्यात ते इंद्रप्रस्था नेले समस्त. सदेव जरासंधाचा सुत त्यासी राज्य दिदले. जरासंधातल्या राज्यातलं भांडार फोडले महाराज आणि जेवढं धन पाहिजे होतं तेवढं इंद्रप्रस्थाला घेऊन गेले. जरासंधाचा मुलगा, काय नाव त्याचं? सहदेव. सहदेव. सहदेव नावाचा मुलगा आहे. जरासंधाचं राज्य मारला म्हणून सहदेवाला दिलं आणि श्रीकृष्ण भगवान अर्जुन आणि भीम इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी निघून गेलेले आहे. ऐसा पुरुषार्थ करोनी शक्र प्रस्थाले परतुनी. द्वारिकेसी गेला शारंग पाणी रती बसोनी ते धवा. अशा प्रकारचा पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ केला? जरासंध मारला आणि तिथलं भरपूर अशा प्रकारचं धन कशासाठी आणलं? राजसूय यज्ञ करायचा आहे महाराज. वडिलाची इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून करता ते धन आणलेले. श्रीकृष्ण भगवंत मूळ न पाठविता आलते महाराज. आलते का नाही? मूळ न पाठविता आलते. मग श्रीकृष्ण भगवंतांनी आज्ञा भक्ताची घेतली आणि द्वारकेला निघून गेलेले आहेत. मग इकडं आता यज्ञाला सुरुवात करायची आहे. कशी करायची आहे आता ते आपल्याला उद्या त्याला ऐकायची आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. पुंडलिका